जर तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण असेल, घरात सुख, मनशांती किंवा आयुष्यातील अडथळा दूर करायचा असेल, तर तुम्ही स्वामींचा पारायण एकदा तरी नक्की करा. श्री स्वामी समर्थांचं पारायण आपण पूर्ण भक्तिभावाने केले पाहिजे. कारण स्वामींचे पारायण केवळ एक ग्रंथ नाही, तर तो त्यांच्याशी नातं जोडण्याचा, एक मनशुद्ध कारणाचा आणि जीवनात उन्नती आणण्याचा मार्ग आहे. पारायण सुरू करण्याच्या आधी आपण स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत, शांत जागा निवडावीत, मूर्ती किंवा पादुका सजवाव्यात आणि पारायणाला सुरुवात करावी. पारायण हे रोज ठराविक वेळेतच करावे. स्वच्छ उच्चार आणि ग्रंथ वाचा आणि आपला आहार स्वास्तिक ठेवा. राग, द्वेष, खोटे आणि अस्पष्ट टाळा. कारण पारायण हे शुद्ध आत्म्याने फलदायक होते. 7, 15 किंवा 30 दिवस हवे तसे तुम्ही संकल्प ठरवा आणि शेवटच्या दिवशी मंगळ अध्याय वाचून स्वामींना नैवेद्य, दीप आणि नामस्मरण अर्पण करा. हे नेहमी लक्षात ठेवा की श्रद्धा आणि भक्तिभाव हाच या पारायणाचा प्राण आहे. सर्व नियम पाळा, मनशुद्ध ठेवा आणि मग श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घ्या. तुमचं जीवन नक्की बदलून जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.